शिरोळ तहसीलदार हेळकर यांचा खेळकर कारभार. शिरोळ तहसीलदार कार्यालय उमेदवारांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. गेली अनेक वर्षे शिरोळ तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभाग, संजय गांधी आस्थापना, निवडणूक शाखा, महसूल रेकॉर्ड इत्यादी विभागात 18 उमेदवार बेकायदेशीररित्या कार्यरत असल्याचे आरोप बहुजन पॅंथर सेना या संघटनेकडून करण्यात आला आहे. लाखोंची संपत्ती जमवलेल्या या बेकायदेशीररित्या बसलेल्या उमेदवारांना घेऊन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी कार्यालयातच मांडला खेळकर तमाशा. शिरोळ तहसीलदार कार्यालयात बेकायदेशीररित्या टेबल खुर्ची टाकून बसलेल्या उमेदवारांच्या खेळकर वृत्तीमुळे महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना अनेक नाहक त्रासांना बळी पडावे लागत आहे. या बेकायदेशीररित्या बसलेल्या उमेदवारामुळे संविधानिक तहसीलदार कार्यालयाच्या अस्मितेला धोका निर्माण झालेला आहे. शिवाय तहसीलदार हेळकर यांनी खेळकर प्रवृत्तीने कार्यालयाच्या शासकीय वाहनावर देखील खाजगी वाहनधारक यांची नेमणूक केल्याचे चित्र बहुजन पॅंथर सेना या संघटनेच्या निदर्शनास आल्याने आज बहुजन पॅंथर सेनेचे शिष्टमंडळ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन सदरचा प्रकार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच तात्काळ शिरोळ तहसीलदार कार्यालयाची तातडीने पाहणी करून संबंधित उमेदवारांना घरचा आहेर देण्यात यावा असे संघटनेच्या अध्यक्षा सौ नीचा बचुटे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केले आहे. यावेळी संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा निशा बचुटे, प्रकाश खैरमोडे, बिपिन खिलारे, सुनील कांबळे, रेश्मा कांबळे, सुनीता कांबळे, अंजली कांबळे, सुरेखा कांबळे, भास्कर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा आमचे चॅनल ग्रामदेवता न्यूज. आमचे प्रतिनिधी सतीश कुरणे यांच्यासोबत.